तर लक्ष्मीपूजन मांडणी ही मांडणी कशा प्रकारे करायची। तर यावर्षी लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबर रोजी आहे। तर या दिवशी आपल्याला अंगण स्वच्छ करायचे आहे, सडा रांगोळी काढायची आहेत, दरवाजावरती म्हणजे चौकटीवरती आपल्याला हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे आणि आपल्याला उंबरठ्याचे देखील पूजन करायचे आहे। त्यानंतर आपल्याला गायची किंवा लक्ष्मीची पावले ही रांगोळी काढायची आहेत। त्यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची, पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावर स्वच्छ चांगले कापड अंथरून घ्यायचे। आपल्याला कलश स्थापन करायचा आहे, त्याआधी त्या कलशाखाली आपल्याला थोडे तांदूळ ठेवायचे आहेत, त्या तांदळावर हळद कुंकू व्हायचे व त्यावर आपल्याला कलश स्थापना करायची आहे। तर कलश स्थापनेसाठी सुरुवातीला एक कलश घ्यायचा, त्यामध्ये पाणी भरून घ्यायचे, त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुले सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि फूल टाकायचं आहे। त्यावर आपल्याला 5 विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे। कलशाला आपल्याला स्वस्तिक किंवा कुंकवाची 5 ठिपके काढून घ्यायची आहेत। नारळ ठेवल्यानंतर त्या नारळाला देखील हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या, फुले अर्पण करायची आहेत आणि तो कलश आपल्याला तांदूळ ठेवले त्यावरती स्थापन करायचा आहे। तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ते स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती पूजेमध्ये ठेवायची आहे। त्याला देखील हळद कुंकू व्हायचे आणि हा फोटो किंवा मूर्ती आपल्याला मध्यभागी ठेवायची आहे व मूर्तीच्या उजव्या बाजूस कलश स्थापना करायची आहे आणि मूर्तीच्या डाव्या बाजूस आपल्याला सोने चांदी म्हणजेच धन पैसे आपण जे पूजेमध्ये ठेवत असतो त्या वस्तू ठेवायच्या आहेत व त्याच्या बाजूला कुलदेवतेचा फोटो किंवा जर टाकक किंवा मूर्ती ते ठेवून घ्यायचे आहे। तर 2 विड्याची पाने आपल्याला देठ देवाकडे करून ठेवायचे आहे, ज्यावर आपल्याला गणपती व कुबेर देवता यांची स्थापना करायची आहे। तुमच्याकडे जर त्यांच्या मूर्ती असतील तर त्यात देखील तुम्ही घेऊ शकता, नसेल तर त्या स्वरूप आपण सुपारी ठेवू शकतो। आता यांची देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा लावून फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते देखील पूजेमध्ये ठेवायचे आहे, नसेल तर हरकत नाही। जर लक्ष्मीचे चांदीचे नाणे असेल तर ते देखील पूजेत ठेवायचे। घंटी शंख व नवीन झाडू आपल्याला पूजेत ठेवायचं आहे। या सर्वांची देखील हळद कुंकू अक्षदा वाहून फुले व्हायची आहेत। त्यानंतर गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा व समोर आपल्याला 5 बोळकी ठेवायची आहेत, ज्यामध्ये आपल्याला लाहे बत्ताशे आणि धान्य भरून ठेवायचे आहे। त्यांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। नैवेद्यात आपण जे फराळाचे बनवलेले आहे ते ठेवायचे आणि त्याचबरोबर पुरणाचा नैवेद्य देखील दाखवतात, तो देखील ठेवायचा आहे। त्यानंतर सर्व दिवे व पणत्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर या दिवशी हिशोबाची वही तिची पण पूजा करतात, तर त्याची पूजा करून घ्यायची आहे। तर या सर्वांची पूजा आपल्याला करायची आहे। बरेच जण या पूजेमध्ये श्रीयंत कवड्या गजलक्ष्मी जी लक्ष्मी मातेला प्रिय असणारी व त्यांचे वाहन असणारी गजलक्ष्मी हे देखील पूजेत ठेवतात। तुमच्याकडे जर असेल तर ते देखील पूजेमध्ये ठेवा, नसेल तर हरकत नाही। त्यानंतर आपल्याला गणपतीची लक्ष्मीची आरती करायची आहे, तसेच जी आपल्या घरातील गृहलक्ष्मी कन्या माता यांचे देखील आपल्याला नमस्कार करायचा आहे, त्यांचा आदर करायचा आहे। तर ही सर्व झाली लक्ष्मीपूजनची पूजा विधी आणि मांडणी। तर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी हलवायची असते। तर उत्तर पूजा कशी करायची, तर पूजा हलवण्याआधी आपल्याला त्या सर्व पूजेतील देवी देवतांना हळद कुंकू अक्षदा व्हायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे, त्यांना नमस्कार करून पूजा हलवायची असते। ज्या पूजेमधील मूर्ती आहेत त्या उचलून जागच्या जागी ठेवायच्या। कलशातील पाणी तुळस सोडून इतर झाडांना टाकायचे। झाडू आपण वापरास काढायचा। बोळक्यातील धान्य आपल्या धान्यात टाकायचे व नैवेद्य आपण घरातील सर्वांनी थोडा थोडा का होईना खायचा। जी वही ठेवली आहे ती आपण शुभ कामासाठी वापरू शकतो। इतर फुले पाने ही निर्माल्य टाकायचे। जे पैसे ठेवले होते ते तिजोरीत ठेवायचे। जर लक्ष्मी मातेची मूर्ती आपण आणत असाल किंवा लक्ष्मी मातेची जर मातीची मूर्ती तुम्ही आणत असाल तर ती विसर्जित करायची व कलशावरील जो नारळ ठेवला आहे तो देखील विसर्जित करायचा। तो नारळ आपण फोडून खायचा नसतो, तो नारळ आपण लक्ष्मी स्वरूप कलश मांडलेला असतो, त्यामुळे त्याच्यातील नारळ फोडायचा नाही, तो विसर्जित करायचा। अशा प्रकारे इथे सर्व पूजाविधी माहिती सांगितलेली आहे। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।